गोलंदाज रितेश मोरे, नॉन स्ट्रायकर यांना प्रथम पवार. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा फिरून मारलाय, नटरंग स्टाईलला स्ट्रोक. रितेश मोरे ठोकतोय डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेगच्या मधून दणदणीत चौकार. या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे वाटचाल करत असताना 5 धावा आहेत त्या धावफलकावरती. लखन कांबलेला आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. या लखन ज्या वेळेला झेडपी प्रीमियर लीग झाली होती, क्रिषभ वानिवली या टीमचा तो हिस्सा होता आणि त्यावेळेला फार चांगली कामगिरी यानं केली होती. मला वाटतं राज पाटील यांच्याच संघामध्ये हा लखन कांबले होता आणि इथे त्याला आता पहिल्या षटकासाठी प्रमोट केलं जात आहे. गोलंदाज तयार आहे. पडल्यानंतर चेंडू उचली प्राप्त करतोय, अगदी वेगाने आतमध्ये आलेला हा चेंडू विकेटच्या बाजूला रेंगाळतोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. धावफलक स्थिरावेल. बिनबाद 5 या धावसंख्येवरती. खरं तर सुरुवात चांगली झाली होती असं म्हटलं जातं. सुरुवात करणं फार सोपं आहे, सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असताना इथून पुढे तसं काम करावं लागेल. ते या दोनही फलंदाजांना पण टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय वांदिवली टीमचा. बॅकफुटवरती गेले, टॅप केलं, गॅप शोधायची होती पण चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला स्टॉप केलं. याचा अर्थ या चेंडूवरती मिळेल एक धाव. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 6. या स्पर्धेतील हा 200वा चेंडू होता आणि या गोष्टी तुम्हाला ऐकायलाच मिळतील. किती चौकार आलेत, किती षटकार आलेत, कोणता बॅट्समन पायचीत किती वेळा झालाय. फुलटॉस आणि त्याच्यावरती खरं तर असं वाटलं तर फुल टोल वसूल केला जाईल पण येतो 1 बाउन्स वर द्रोप चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 10. चौकाराच्या मदतीने 10 धावा आहेत त्या धावफलकावरती. नक्कीच पाहुण्यांचं स्वागत. आपण पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर या ठिकाणी करणार आहोत. बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. गुलसुंदे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी सगळ्या जे सदस्य आहेत त्यांना विनंती करतोय की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. नितेश कारंदे यांच्या माध्यमातून प्रत्येकाचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 11. रुपेश चव्हाण, जितेंद्र पाटील यांनाही आमची विनंती की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत आहे. रमेश दादा मालुसरे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचंही स्वागत. राजेंद्र मालुसरे आणि आज मला वाटतं अक्कलवाडी टीमला सपोर्ट करण्यासाठी, त्याहीपेक्षा त्यांचं मित्र म्हणेन या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सांडशीवरून आमचे पाहुणे आले, त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. राजेंद्र मालुसरे यांचे सोयरे आणि त्यांचंही स्वागत असेल. इथे आई गारमाता ट्रॉफी 2024 डे नाईटची स्पर्धा दिवसाचा खेळ सुरू आहे आणि इथे आपण बघतोय नितेश कारंदे या स्पर्धेला लीड करत असताना कल्पेश कदम असतील, अतुल तुंगारे, विशाल मुरकुटे या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आणि विशेषतः मला अद्यापही आठवते गतवर्षी त्यांची स्पर्धा रंगली होती. दरवर्षी ते डे नाईट ठेवतात आणि गतवर्षी सुद्धा काही कारणास्तव आम्ही रात्री झालो होतो. आणि इथे मात्र आपण बघतोय का नितेश कारंदे ज्या ज्या वेळेला आयोजन करतात त्या वेळेला कसलीच कमी नसते. इथे अगदी जरी उशिरानं मॅचेस सुरू झाल्या असल्या तरी अगदी योग्य वेळेत आपल्याला या मॅचेस पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय कासप विलेज एंड कडून मारा करण्यासाठी स्वप्नील कनोजे. 11 धावा आहेत धावफलकावरती. बिनबादी जमेची बाब असेल. चांगला स्टार्ट आहे. सावध सुरुवात केली जाते अक्कलवाडी टीम कडून, जो जोगी इलेक्ट्रिकल आणि रजनी ट्रान्सपोर्ट्स या नावाने मैदानावरती खेळ करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुट वरती गेले, जागा बनवली आणि चेंडूला भिरकावलंय. लॉंग लेग सीमा पार या मॅच मधील पहिला षटकार.
पाटील या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचंही आम्ही स्वागत करतो. त्यांनाही विनंती असेल की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. विशेषतः नितेश कारंदे आणि गारमाता कराडे यांच्या वतीनं आम्ही त्यांना आभार व्यक्त करतो. मला वाटते 2 संघ त्यांनी पुरस्कृत केलेत. भोकरपाडा संघही रजनी ट्रान्सपोर्ट या नावानं खेळताना पाहायला मिळेल. त्याचे पुरस्कर्ते आहेत राज पाटील. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. कव्हरला रितेश मोरे आपला क्लास सिद्ध करतोय. डी पेक्षा कव्हर सीमा पार अफलातून षटकार. कैलास थोरवे जर आले असतील तर त्यांनाही आमची विनंती की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती यावं. त्यांचंही स्वागत असेल. खरं तर कैलासदादा थोरवे यांचे आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. ते जर असतील त्यांना विनंती आहे की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. 23 धावा आहेत धावफलकावरती. चांगली मॅच होईल यात शंका नाही. कारण एका बाजूला आपण बघतोय वानिवली संघही तेवढा तगडा आहे. टॉस त्यांनी जिंकलेला आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी पसंती दर्शविली आहे आणि इथे हा निर्णय आता कुठेतरी चुकतोय की का अशी शंका या ठिकाणी निर्माण झाली आहे. ऑन साईडला फटका क्षेत्ररक्षकाचा घेतला वेध. हा झेल टिपला जातो आणि फलंदाज रितेश मोरे याचा मात्र संपेल खेळ. रितेश मोरेनं चौकारानं अकाउंट खुलं केलं होतं. हर्षद पवारही तेच काम करतोय. दोनही पवार आता मैदानावरती खेळ करतायत. स्वप्नील कनोजे दुसरं षटक हाताळतोय पण त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. 2 षटकार त्याला बसलेत. एक चौकाराचा मार तो खातो. 1 विकेट त्यानं मात्र जरूर प्राप्त केली आहे. बाउन्सिंग ट्रॅकचा वापर पडल्यानंतर चेंडू उचली प्राप्त करतोय. अगदी चेंडूनं अचानक उचली प्राप्त केली. अपेक्षेपेक्षा जास्त हा चेंडू उचलला आणि त्या कारणास्तव फलंदाजाकडे पर्याय नव्हता. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. सूचित केलं जातं की तुम्ही आता पुन्हा बाउन्स टाकू शकत नाहीत असा इशारा पंच आता स्वप्नील कनोजियाला देत असताना धावसंख्या स्थिरावेल 27 या धावसंख्येवरती. ऑन साईडला फटका हवेत आहे. भरपूर काल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. हा झेल कॅरी केला जातोय दुसऱ्या अटेम्प्टमध्ये कारण लखन तयार होता. त्यानं झेल टिपला. हर्षद पवारला करावा लागेल परतीचा प्रवास. 2 षटकांचा खेळ मयूर पाटील या ठिकाणी संपन्न होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.50च्या सरासरीनं जोगी इलेक्ट्रिकल रजनी ट्रान्सपोर्ट जे हनुमान अक्कुलवाडी संघ जाऊन पोहोचतोय 2-27 या धावसंख्येवरती. पाणी आणि संधी असेल ती डीजेला.
48 जमवले. चेस करताना 48 धावा जमवल्या त्या वानिवली टीमनं. जयेश थोरवेचा तो संघ आणि इथे या मॅचमध्ये कदाचित त्यापेक्षा जास्त धावा होतील असे संकेत या ठिकाणी दिसत आहेत. कारण जर आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम पवार मैदानावरती आहे आणि सर्वस्व जबाबदारी आता त्याच्या खांद्यावरती आले. कारण त्याला इथे 2 विकेट गमावल्यात. सुरुवातीला रितेश मोरे बाद झाला, तदनंतर बाद झाला तो हर्षद पवार. आणि असं म्हटलं जातं की धावा जमवण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पर्याय असतात. सिंगल, डबल, तिहेरी, चौकार, षटकार अशा धावा तुम्हाला येत असतात, बाईच्या, लेग बाईच्या. पण धावा रोखण्यासाठी एकमेव पर्याय असतो, ती म्हणजे फलंदाजाची विकेट. आणि त्या 2 विकेट प्राप्त करत कुठेतरी आम्ही धावा रोखू असा इशारा या ठिकाणी दिलाय तो वानिवली या टीमकडून. चांगली बॅटिंग करावी लागेल अकोलवाडी टीमला, कारण समोरचा संघही तेवढा तगडा आहे. लखन कांबळे, त्याच्यानंतर स्वप्नील कनोजे, अक्षय पवार या टीमचा हिस्सा आहे. वानिवली टीममध्ये चांगला फलंदाज म्हणून तो या मोसमात चांगल्या बहरात आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत इथे चांगल्या धावा उभाराव्या लागतील. इथे हा चेंडू डीपमध्ये राहतोय. ऑन साईडला फटका मारायचा होता. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल आणि धावफलक स्थिरावेल. ते 27 या धावसंख्येवरती. सार्थक थोरवे गोलंदाजी मार्कवरती आलाय. सार्थक यंगस्टर आहे, अगदी अनुभव कमी आहे, पण अगदी कमी वेळेत त्यानेही फार चांगली कामगिरी केलेली. उभरता सितारे वानिवली टीमचा. आणि इथे मात्र आपण बघतोय तो गोलंदाजीला आलाय. लोअर फुलटॉस ऑन साईडला स्वीपचा हा फटका, पण क्षेत्ररक्षकाचा वेध घेतला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 28 धावा आहेत त्या धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती. ॲव्हरेज टोटल जर आपण पाहिलं 45-50 अशी टोटल या ठिकाणी राहिलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि इथे जर का 45-50 धावा झाल्या तर या मॅचमध्ये मजा येईल. त्यापेक्षा जास्त धावा अकोलवाडी संघ सुस्थितीत, पण त्यापेक्षा कमी धावा मी तर म्हणेन वानिवली संघाला या मॅचमध्ये चांगली संधी निर्माण करून देतील. निर्णायक षटक सार्थक थोरवे हाताळतोय. आर्यन आलाय मैदानावरती. त्याने हलक्या हाताने स्टिअर केलं. 1 धाव तर कंप्लीट. दुहेरीसाठी प्रयत्न केला जातो. एकेरीला परिवर्तित केले दुहेरीत आणि या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये दुहेरीला तिहेरीत. काय घडलं मैदानावरती? छोटीशी संधी, त्या संधीचं परिवर्तन 3 मध्ये आणि या 3 धावांच्या मध्ये 3 धावसंख्या होतीये 31. आर्यन मालुसरे नॉन स्ट्रायकर यांना आपण बघतोय. खरं तर अभिषेक पाटील जर आला असते तर चांगलं वर्णन त्यांनी केलं असतं. इथे मात्र आपण बघतोय सार्थक तयार आहे. हा चेंडू नीटचा बॅटवरती येत नाहीये. 1 धाव तर सहजगत्या कंप्लीट. दुहेरीसाठी प्रयत्न या ठिकाणी होत नाहीये. एकच धाव एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32. चांगलं षटक. अद्यापर्यंत मी सार्थकचं कौतुक करेन. कौतुकास्पद त्यानं कामगिरी केली. 4 चेंडू टाकलेत, फक्त 5 धावा तो खर्च करतोय. सुरुवातीच्या 2 षटकात 2-2 मोठे फटके आले, पण या षटकात थांबवले सार्थकनं. याचा अर्थ कमबॅक करतो या मॅचमध्ये तो वानिवली संघ. टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि या निर्णयावरती सार्थक मात्र चांगली कामगिरी करत असताना ऑन साईडला फटका भरपूर हवेत आहे. जास्त उंची आणि कमी लांबीचा फटका. क्षेत्ररक्षकाचा वेध. एलिव्हेशन मिळालं नव्हतं या फटक्यामध्ये आणि त्या कारणास्तव आर्यनला गमवावी लागते ती विकेट. अजून एक धक्का अक्कोलवाडी टीमला. धावसंख्या असेल 32.
परतलाय तो वानिवली संघ. 2 षटकात 27 होत्या. कॅल्क्युलेट बॅटिंग होईल असं वाटलं होतं, पण नंतर सार्थकचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. विराज पवार मैदानावरती दाखल होतोय. सटीक यॉर्कर, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर कंप्लीट एकेरीला परिवर्तित केले जाते दुहेरीत, आणि या दुहेरीच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 34. धावा कमी येण्यामागचं कारण राहुल आता मी स्पष्ट करतो की सार्थक थोरवीची लाईन जर आपण पाहिली, आउटसाईड ऑफ स्टंप पद्धतीचे तो चेंडू टाकत होता. मला एक सामना अद्यापही मयूर पाटील आठवतोय. इंडिया टीमला मला वाटतं 2 चेंडूत 11 धावांची गरज होती. टीम साऊथी गोलंदाजी करत होता आणि रोहित शर्माने 2 छक्के मारले, पण छक्के मारले कुठे? नाही मारले मिड विकेटला, नाही मारले स्क्वेअर लेगला, तर ते षटकार मारले स्ट्रेट हिट. आउटसाईड ऑफ स्टंप 30 लाईन होती. सरळ बॅटने फटके जर आले असते, आर्यननी प्रयत्न केला ऑन साईडला मारायचा, इलिव्हेशन प्राप्त झालं नाही. जर सरळ बॅटने स्ट्रेट हिटचे फटके आले असते तर कदाचित तुम्हाला सीमारेषा क्लिअर करता आली असती. तुमची स्ट्रेंथ चेंडूच्या मेरिटनुसार तुम्ही जर खेळलात तर धावा जमवले जातील. पण सार्थकने सगळ्या गोष्टींचा आढावा घेत कुठेतरी फलंदाजाला ते फटके मारण्यास भाग पाडलं आणि परतवलं या मॅचमध्ये ते वानिवली टीमला. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34. यानंतरची मॅच आई गारमाता कराडे खुर्द आणि त्यांच्या विरोधात अमर 11 कासप. मी दोनही टीमच्या संघनायकास विनंती करतोय की आपण यावर टॉस करण्यासाठी. दोनही टीमच्या कर्णधारास आमची विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यावं. शेवटचं षटक आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज दीपेश पवार गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. डेथ ओव्हर आहे. प्रथम पवार मैदानावरती आहे. तीनही पवार बंधू आता आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी पवार आहे आणि बॅट्समनही पवार. पवारची पॉवर तर चालणारच आहे, पण कोण हवी होईल? प्रथम पवार टोकतोय पॅरेलाल वाईडिश लॉंग ऑन सीमा पार षटकार. षटकार क्षेत्ररक्षणात आता पुन्हा एकदा बदल केला जातो. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनला. गोलंदाज तयार आहे तो दीपेश पवार. एलिव्हेशन आहे, ताकद आहे या फटक्यामध्ये. पुन्हा एकदा पॅरेलल होता. आखू टप्प्याच्या चेंडूवरती केलाय प्रहार. धावसंख्या होतीये 46. पंकज पाटील आणि राहुल कारंदे यांना मी विनंती करतो की आपण यावं मुख्य व्यासपीठामध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप लिव्ह केलं या चेंडूला, याचा अर्थ डॉट बॉल येईल. हाणामारीचं षटक आहे, शेवटचं षटक. अशा वेळेला तुम्हाला अशी बॅटिंग करणं थोडंसं धोकादायक ठरेल. एक डॉट बॉल येतोय जो सुखद दिलासा देतो वानिवली टीमला. 2 चेंडू मला वाटतं बाकी आहेत या षटकातील. दीपेश तयार आहे.
दीपेशचा हा चेंडू दांडी गुल केले, मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि इथे मात्र झाली चोरी. प्रथम पवार होईल बाद. सन्मान व्यासपीठावरती केला जातो. चला अतुल टुंगारे आणि राकेश रोशन कारंदे यांना विनंती की आपण लगेच तयार राहा. या ठिकाणी शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय रमेशदादा मालुसरे यांचा शुभ सन्मान, ग्रामपंचायत सदस्य गुलसुंदे यांचा शुभ सन्मान, अतुल टुंगारे जे या स्पर्धेचे आयोजक मंडळी आहेत त्यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. रमेशदादा मालुसरे यांचा या ठिकाणी वरतीच घ्यायचं ना, शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. अगदी आपण पाहतोय राजकीय प्रवास अगदी योग्यरित्या आपण पाहतोय. जे सदस्य म्हणून विराजमान झाले रमेशदादा मालुसरे, त्यानंतर रचना रुपेश चव्हाण यांचे, त्यानंतर जितेंद्रभाऊ पाटील आणि आपण पाहतोय जे ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांचं पण स्वागत. अतुल टुंगारे यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान. त्यानंतर या ठिकाणी राजेंद्र मालुसरे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी या ठिकाणी अतुल टुंगारे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करावा. राजेंद्र मालुसरे पण बक्षीस ज्यांनी पहिल्यापासून लावतात पण आज का लावलं नाही, हा प्रेक्षकांमध्ये थोडासा प्रश्न पडला असेल. हा ते सांगतायत की सेकंड इनिंग अजून बाकी आहे, अजून हा मॅच बाकी आहे, अजूनही मॅचमध्ये काही झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचा ATM खुलं करू शकतो. त्यांचा सन्मान फार प्रचंड आभार क्रिकेटची आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. विशाल मुरकुटे जे मुख्य आयोजक आहेत त्यांना पण विनंती की व्यासपीठावरती यावं. चांगली स्पर्धा. त्यानंतर या ठिकाणी रुपेश चव्हाण यांचा शुभ सन्मान. रुपेश चव्हाण यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर या ठिकाणी जितेंद्र भाऊ पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अगदी विदाऊट संकेत मालुसरे आपण पाहतोय मैदानावरती खेळ करतोय अकोलवाडी संघ. चांगला प्रदर्शन राहिलं पहिल्या ओव्हरमध्ये. अगदी आपण पाहतोय सन्मान केलं फार गरजेचं रोशन प्रबलकर, कारण भारतीय संस्कृती आणि शिवरायांचे विचार हे आपल्या महाराष्ट्राने दिलेत शिवरायांनी, आणि ते विचार बाळगता
या ठिकाणी पाहुण्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. जितेंद्र पाटील, त्यानंतर या ठिकाणी विष्णू अब्जी शिर्के यांचा सुद्धा सन्मान मी विनंती करतोय, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करावा. विशाल मुरकुटे सुद्धा आले, ते मुख्य आयोजक आहेत, जे सकाळपासून आपण त्यांना पाहतोय, त्यांचं पण स्वागत. आणि येणारे 24 चेंडू आणि 49 धावा संख्येची गरज आहे. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा अंकित मालुसरे आणि आर.के. तांबोली यांना आपण ऐकूया. धन्यवाद राहुल. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि धावसंख्या झाली 48. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावसंख्येची गरज असेल ती वानिवली टीमला. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना अक्षय पवार डावकुरे आताचा एक विस्फोटक फलंदाज, शैलीदार फलंदाज म्हणून आपण त्याच्याकडे या संपूर्ण मोसमात त्याला बघतो आणि चांगल्या टचमध्ये. त्याच्या जोडीला सार्थक तोरवे एक रायझिंग यंगस्टार आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा वानिवली टीमला. पण पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय सुदेश मालुसरे. सुदेश मालुसरे खरं तर अक्कलवाडी टीमचे आता पाठीराखे म्हणत असतील की 4 चेंडूवरती मला वाटतं एकच धाव आली मयूर. शेवटचे 3 चेंडू डॉट आले, त्याच्या अगोदर दुहेरी. याचा अर्थ किमान 6 ते 7 धावांचा विचार अक्कलवाडी टीमला पडला असेल आणि विशेषतः धावांचा बचाव करतानाही तुम्हाला या धावा फार उपयोगी पडल्या असत्या. पण मी कौतुक करेन वानिवली टीमचं, ज्या पद्धतीनं त्यांनी कमबॅक केला या मॅचमध्ये. दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होईल सुरुवात, दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. राईट आर्म राऊंड द विकेट, सुदेश तय्यारे. पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता, हलक्या हाताने स्टिअर केलं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो सार्थक तोरवे. कासप टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत, कराडे टीमचे कर्णधार सुद्धा आहेत आणि टॉस या ठिकाणी केलं जाईल. मी शिर्के साहेबांना विनंती करेन की आपण आपले शुभास्य टॉस या ठिकाणी करावा. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय सुदेशच्या माध्यमातून. अचूक टप्पा आहे, वेगावरती फार चांगलं नियंत्रण. टॉस जिंकलाय कासप टीमनं. माफी असावी, कराडे टीमनं टॉस जिंकलेला आहे. डॉट बॉल येतोय, 49चा पाठलाग करायचा, गोलंदाज तयार आहे. हा चेंडू नीटचा बॅटवरती येत नाहीये. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे वाटचाल करत असताना 3 धावा आहेत धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, या षटकाला भरपूर महत्त्व असेल, कारण या षटकात धावा वाचवल्या तर येणाऱ्या षटकात इथे मात्र आपण बघतोय गोलंदाजांना चांगली संधी असेल. पण प्रयत्न करावा लागेल वानिवडी टीमला. सुरुवातीपासूनच तुम्हाला फायदा घ्यायचा, कारण 49 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचे. फायटिंग टोटल राहिले, ॲव्हरेज टोटल आपण बघतोय 45-50 राहिले संपूर्ण स्पर्धेमध्ये. अचानक बाउन्स, हाताला ब्रश झालाय असा प्रश्न आता पंचांकडे विचारला जातोय, कारण फलंदाजाला समज अगोदर चेंडू त्याच्या शरीराकडे निघाला होता. यष्टीरक्षण चांगलं झालंय, सल्ला मसलत करतायत दोनही पंच आणि पंचांच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करू. आऊट, स्क्वेअर लेग पंचांनी हा निर्णय दिला आणि फलंदाज OUT बाद आणि पहिला धक्का वानिवली टीमला.
धन्यवाद देईन. त्यांनी फार चांगलं आयोजन या ठिकाणी केलेले. पहिली विकेट गमावले, 1-2 अशी स्थिती आहे. स्वप्नील कनोज हा प्रमुख खेळाडू आहे वानिवली टीमचा, तो मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाजीत त्याला मार बसला, त्याच्या जोडीला अक्षय पवार आहे. हे दोन फलंदाज असे आहेत जे कोणत्याही क्षणाला सामन्याचं चित्र पलटवू शकतात आणि ही दोनही फलंदाजांकडे भरपूर गुणवत्ता आहे. सुदेश तयार आहे. सुदेशचा हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, खडे खड्या स्ट्रोक लगावलाय, स्लॉट मध्ये होता, त्याला केला आउट ऑफ द प्लॉट, षटकार. अंदाजात आपल्या बॅटिंगच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय. ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न चांगले झाले पण अपयश. या मागचं कारण की वाऱ्याचा प्रवाह भरपूर आहे आणि इथे मात्र असं वाटलं तर काही क्षणात संधी निर्माण झाली होती, पण मला वाटतं वारे आले. 12वा खेळाडूही सांगतोय वानिवली टीमचा की ज्या वेळेला बॉल ट्रॅव्हल होत होता त्याच वेळेला वारा आला आणि कदाचित प्रथम पवार या चेंडूला रोखू शकले नाहीत, पण दोनही चेंडू खराब टाकले. या दोन षटकारांना मॅचमध्ये आता खऱ्या अर्थानं शिरकाव केला आहे तो वानिवली टीमला. आणि इथे मात्र आपण बघतोय धावसंख्या झाली आहे 14. शेवटच्या आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 35 धावांची. खूप टप्प्याचा चेंडू होता, त्याचा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. बॅट स्पीड वेगानं निघला आणि इथे मात्र येतोय डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल 14 या धावसंख्येवरती. इथे अगदी वेगाने वारे वाहत आहेत आणि याचा विचार करून आता खेळ वानिवली टीमला करावा लागेल. इथे मात्र शेवटचे 17 चेंडू 35ची गरज आहे. संकेतची अनुपस्थिती आहे आज अक्कलवाडी टीमकडे आणि कदाचित इथे मात्र आपण बघतोय फार लाईन चांगली आहे आउटसाइड द ऑफ स्टंप, कारण चपलून खेळण्याचा प्रयत्न पंचांनी वाईट जरूर दर्शविले पण मनसुबा साफ आहे गोलंदाजाचा. इथे वाईट बॉल येतोय, धावफलक वाढेल एका धावेने. धावसंख्या होतीये 15. अजून एक चांगला चेंडू टाकला जातो, पडल्यानंतर हलकासा स्किट होतो हा चेंडू, विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावलंय ते 15 या धावसंख्येवरती. ही मॅच कुठपर्यंत नेतात अक्कलवाडी टीमचे गोलंदाज असा प्रश्न आता त्यांच्या पाठीराख्यांना पडला असेल, कारण धावा कमी आहेत धावफलकावरती. 49चा पाठलाग करायचे वानिवली टीमला. फटका हवेत आहे, मी अगोदर उल्लेख केला वारे भरपूर आहेत आणि त्याचा परिणाम होणारे अक्षय पवार फसला वाऱ्याच्या वेगात. षटकाराला वानिवली टीमला स्वप्नील कनोजेच्या बॅटमधून वाऱ्याच्या जोरावरती आणि ठाऊक होतं चेंडू ट्रॅव्हल होणार नाही आणि त्या कारणास्तव महत्त्वाची विकेट. वातावरणाचा फायदा होतोय अक्कलवाडी टीमला.
यष्टीरक्षकाला कदाचित इजा असावी, कारण त्याचे हावभाव या अगोदरच्या चेंडूनंतर सांगत होते की त्याच्यावरती चेंडू कुठेतरी जखम देऊन जातो. इथे मात्र अक्षय पवारची महत्त्वाची विकेट प्राप्त केली जाते आणि इथे मात्र दुसरा धक्का वानिवली टीमला. नवीन फलंदाज लखन कांबळे मैदानावरती जातोय. धावसंख्या स्थिरावली ती मयूर पाटील आम्हाला सांगेल 15. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील, या षटकातील चेंडू शिल्लक असतील मला वाटते 3. येणारी 2 षटकं अर्थात 15 चेंडू आणि आता 34 धावांची गरज आहे. मयूर पाटील फार चांगले स्कोरर, तितकेच चांगले अपडेटर आणि ते स्कोरिंगला असले की कॉमेंट्रीलाही मजा येते. डे नाईटच्या स्पर्धा कित्येक त्यांनी कव्हर केल्यात, मोठमोठ्या स्पर्धेत त्यांना आपण पाहिलेत. मला वाटतं नुकताच ते गोव्याची वारी करून आलेत. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य भाई राजूदादा पाटील आणि त्यांचा वाढदिवस मला वाटतं गोव्यालाच सेलिब्रेट झाला. 3 चेंडू संपन्न झालेत, 1 चेंडू वाईट टाकला आणि इथे मात्र वाईटची एक धाव आली आहे ती वानिवली टीमसाठी. लखन कांबळे येतो मैदानावरती, डावकुऱ्याचा हा फलंदाज. अजून एक चांगला चेंडू टाकला जातो. विराज पवार चकवले. मला या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 14 चेंडू, आता 34 ची गरज आहे. थांबवलंय फलंदाजाला. विराजचं कौतुक करावं लागेल. शेवटचा एक चेंडू त्याच्या षटकातील आता बाकी आहे. गुलसुंदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शांताराम मालुसरे यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनाही आमची विनंती असेल की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. कौतुकास्पद गोलंदाजी. वानिवली टीमला मी एक प्रश्न विचारेन की ज्या क्षेत्रात अक्षय पवार बाद झाला अशा वेळेला तुम्ही डावकुरी हाताचा फलंदाज मैदानावरती पाठवण्याचा निर्णय कसा घेतला? मी अक्कुलवाडीचा असेन पण मला मॅचमध्ये मजा आणायची. मॅच कोणीही जिंको, वानिवली संघही माझ्यासाठी सारखा आहे. पाणी नाही मैदानावरती, अक्कुलवाडी संघही माझ्यासाठी सारखाच आहे. ज्या मैदानावरती डावकुरी हाताच्या फलंदाजाला मोठे फटके मारणं कठीण जात आहे अशा वेळेला हा निर्णय या मॅचमध्ये पुन्हा एकदा आता मागे आणतोय एक पाऊल वानिवली टीमला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 34 धावांची. रोशन प्रबलकर यांच्याकडून विराज पवारसाठी 100 रुपये. ऊन जास्त आहे. रोशन प्रबलकर यांनी गत वर्षी जी डे नाईट झाली होती ती स्पर्धा रोशन प्रबलकर यांनी अगदी आम्हालाही खुश केलं होतं. मयूर पाटील, मला वाटतं तुम्ही नसाल. आणि जशी स्पर्धा पुढे जाईल ना, रोशन प्रबलकर हे नाव सातत्यानं येताना पाहायला मिळेल. विराज पवारसाठी त्यानं 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत. निकेतवरती आता विश्वास सोपवलाय. कदाचित इथे आपण बघतोय की निकेतला आणले गोलंदाजीला तिसऱ्या षटकासाठी. 12 चेंडू आता धावा बनवायचे आहेत, त्या मात्र 34. पहिलाच तडाखा. स्वप्नील कनोजे जोपर्यंत असेल तोपर्यंत संधी आहे वानिवली टीमला. येतोय षटकार. आता 22 शिल्लक आहेत जिंकण्यासाठी वानिवली टीमला.
सरळ चेंडू टाकले जातात, त्यांना आक्रमण केलं आहे. खरं तर निकेत स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. स्विंग करण्याची किमया आहे आणि अशा मैदानावरती स्वप्नील कनोजे सारखा फलंदाज त्याच्यावरती तुटून पडला आणि विशेषतः महत्त्वाची मॅच आहे. जिंकेल त्याचं अस्तित्व या स्पर्धेत राहणार आहे आणि स्वप्नील स्वतःची गुणवत्ता सादर करतोय. फिरवलं या चेंडूला, जास्त बाहेर निघतोय. पंच सांगतात की हा चेंडू वाईड आहे. 10 चेंडू आता 21ची गरज. मी उल्लेख केला की पहिल्या सत्रात शेवटचे 3 चेंडू डॉट आले आणि कदाचित 6-8 धावांचा विचार आता अकोलवाडी टीमला पडला असेल. निकेत तयार आहे. ही लाईन चांगली आहे, ही लाईन चांगली आहे, पण पंच सांगतायत की वाईड बॉल. अजून एक वाईड. 10 मध्ये आता 20. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची सरासरी राखायची आहे. असं वाटलं होतं फलंदाजी करणाऱ्या टीमवरती प्रेशर असेल. 12 मध्ये मला वाटतं 34 पाहिजे होत्या. फटका फसवलाय. विकेटला फार महत्व असेल. विकी त्या ठिकाणी आहे. विकेट महत्वाची होती. मी पहिल्या सत्रात उल्लेख केला मयूर पाटील की धावा जमवण्याला भरपूर पर्याय आहेत, पण धावा जर वाचवायचे असतील तर विकेट शिवाय पर्याय नसतो. आणि महत्त्वाचं काय तर स्वप्नील कनोजेची विकेट, जो या मॅचमध्ये लगातार 3 षटकार ठोकतोय, या स्पर्धेतील लगातार 3 षटकार ठोकणारा तो पहिला फलंदाज आहे आणि त्याला जीवनदान देणं कदाचित महाग ठरेल. चौथा झेल या स्पर्धेतील ड्रॉप होतोय. या मॅचमध्ये हा पहिला असेल जो ड्रॉप झालेला झेल आहे. इथे मात्र आपण बघतोय शेवटचे आता 9 चेंडू आणि 19ची गरज आहे. 6 मध्ये 14-15 समीकरण राहिलं तर मजा येईल, पण स्वप्नील मैदानावरती असेल तर आव्हान सोपं आहे. अफलातून लखन कांबळे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि ठोकतोय चौकार. पुन्हा एकदा फटका फसवलाय. झेल ड्रॉप. कॅच सोडलाय की मॅच सोडलाय हे समजेल आता या चेंडूवरती. शेवटचे 7 चेंडू 14ची गरज आहे. एका कॅचचं महत्व. फलंदाज बाद, नवीन फलंदाज मैदानावरती आणि तो सुद्धा स्ट्रायकर एंडला. 14 पाहिजेत 7 मध्ये. धावसंख्या झाले 35. राहुल मी तर म्हणेन मयूर, एका झेलची किंमत फार महत्त्वाची असते. न्यू बॅट्समन आला असता, स्वप्नील कनोजे असता नॉन स्ट्रायकर एंडला. वाईट बॉल येतोय. 7 मध्ये 13. निर्णायक चेंडू या मॅच मधील. प्यारेलाल
धावांचा विचार अक्कलवाडी टीमला पडेल आणि जर का आता ते 7-8 धावा एक्स्ट्रा असत्या 7+7 पुन्हा एकदा 15ची संधी होती त्यामुळे मॅच बॅलन्स झाली असती. पण कौतुक करेन वानिवली टीमचा विशेषतः स्वप्नील कनोजे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय. 6 मध्ये 7. कराडे खुर्द काय निर्णय तो कळवायचा आणि लगेच ही मॅच संपल्यानंतर आपण त्यावरती अंमलबजावणी करायची आहे. पाच मध्ये 7 आर्यन आलाय गोलंदाजीला. पाच मध्ये 7 वानिवली टीमला एक फक्त फटका हवा आहे. एक फटक्याची गरज आहे त्यामुळे या मॅचमध्ये तसं वाटत नाही चिंता करण्याची गरज कारण स्वप्नील कनोजे मैदानावरती आहे. लखन कांबळे चांगली बॅटिंग करतोय. इथे कसा खेळ होतोय याकडे लक्ष आहे. 5 मध्ये 7 सावने टीमनं अगोदरची मॅच बनवली होती आणि त्या विजय स्ट्रोक लखन कांबळे ठोकतोय. एका धावीची गरज आहे. एका धावीची गरज आहे. डॉट बॉल येतोय. 3 मध्ये एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. षटकार आला नसता तर कदाचित या मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळाली असती. पुन्हा एकदा विचार पडला असेल. 6-7 धावा कमी झाल्या. 3 चेंडू डॉट गेलेत पहिल्या सत्रातील. टॅप केला आणि विजयी स्ट्रोक विजयी चौकार. हार्दिक अभिनंदन वानिवली टीम. आपण हा सामना जिंकलात. पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हार्डलक अक्कलवाडी टीम. आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं एकतर्फी झुंज दिली स्वप्नील कनोजे ठरतोय मॅन ऑफ द मॅच.